सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या कुटुंबातील आर्थिक व्यवहारांची बारकाईने तपासणी होणे हे लोकशाहीतील पारदर्शकतेचे लक्षण आहे। जेव्हा मोठी मालमत्ता सरकारी नोंदीशी संबंधित असते आणि त्यात मोठी आर्थिक तफावत आढळते तेव्हा त्या प्रकरणाकडे प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या लक्ष वेधले जाणे स्वाभाविक आहे। पुणे येथील कथित जमीन व्यवहार वाद असाच एक संवेदनशील मुद्दा आहे, ज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीवर गंभीर आरोप झाले आहेत। या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्याच्या महसूल विभागाने दिले असून वादाचे मूळ, केलेले दावे आणि शासनाची भूमिका यांचा तटस्थपणे आढावा घेणे आवश्यक आहे। नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह प्रोडक्शनच्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रात घडलेल्या एका खळबळजनक घोटाळ्याविषयी चर्चा करणार आहोत। हा वाद पुण्याच्या मुंडवा भागातील सुमारे 43 एकर जमिनीच्या खरेदी विक्रीशी संबंधित आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। या जमिनीचे बाजार मूल्य अंदाजे 1800 कोटी असताना ती पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP या कंपनीला केवळ 300 कोटी रुपयांनी विकली गेली असा प्रमुख आरोप आहे। 300 कोटींच्या व्यवहारासाठी साधारणपणे 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरणे अपेक्षित असताना कंपनीने केवळ 500 रुपये नाममात्र स्टॅम्प ड्युटी भरली। अमेडियाने IT पार्क उभारणीचा प्रस्ताव दिल्याने कंपनीने राज्य सरकारच्या IT धोरणाचा लाभ घेत ही शुल्क माफी मिळवली, परंतु ही प्रक्रिया घाईघाईने म्हणजेच केवळ 48 तासात पूर्ण झाली आणि यात रुपये 5.99 कोटी महसुलाचे नुकसान झाले असा दावा करण्यात आला आहे। महारवतन प्रकारातील असून सरकारी दस्तऐवजांमध्ये तिची नोंद मुंबई सरकार अशी आहे। वतन कायद्यानुसार अशा जमिनींची विक्री कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय करता येत नाही। महारवतनातील जमीन विक्री करण्यासाठी सरकारी शुल्क भरणे आवश्यक आहे, जे या व्यवहारात झाले नाही असा आरोप आहे। या जमिनीचे मूळ वतनदार यांनी आरोप केले आहे की त्यांच्या पूर्वजांनी पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी यांना जमीन सोडवून घेण्यासाठी दिली होती, विक्रीसाठी नाही। या POAचा गैरवापर करून त्यांना कोणतीही कल्पना न देता जमिनीचा व्यवहार करण्यात आला। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल विभागाने तातडीने कारवाई केली आहे। या व्यवहाराची नोंदणी करणारे तत्कालीन सहउपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे। तसेच नोंदणी महानिरीक्षकांनी सरकारी जमीन खाजगी कंपनीला कशी हस्तांतरित झाली आणि शुल्क माफीचे नियम पाळले गेले की नाही याची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट करून महसूल, IGR आणि भूमी अभिलेख विभागांकडून सर्व माहिती मागवली आहे। अनियमितता आढळल्यास कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले आहेत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी न्यायालयीन चौकशीची आणि खरेदी विक्री करार रद्द करण्याची मागणी केली। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या लाभदायक पद वादाचा संदर्भ देत त्यांना राजीनामाची मागणी केली आहे। बाकी तुमचे या विषयावर काय विचार आहेत याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। क्रिएटिव्ह प्रोडक्शनच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।